खड्ड्यांमुळे 20 कंपन्या चाकण सोडणार। खड्डे आणि वाहतूक कोंडीनं उत्पादनावर परिणाम। 4000 कामगारांच्या रोजगारावर संकट। औद्योगिक केंद्र असलेल्या चाकणमध्ये खड्ड्यांमुळे शेकडो जणांचा जीव गेल्यानंतर आता उद्योजकांनी मोठा निर्णय घेतलाय। एमआयडीसीतील पायाभूत सुविधांच्या अभावामुळे 20 उद्योगांनी खंडाळा एमआयडीसी मध्ये स्थलांतरासाठी हालचाली सुरू केल्या आहेत। रोजची वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि अपघातांमुळे कंपन्यांच्या उत्पादनांवर मोठा परिणाम होतोय। या कंपन्या गेल्यास सुमारे 1000 कोटींच्या उलाढालीवर परिणाम होणार आहे। त्यासोबतच 4000 कामगारांच्या रोजगारावर संकट येण्याची शक्यता आहे। चाकण आणि पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अपघातांचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। जानेवारी 2025 ते जुलै 2026 या कालावधीत 580 जणांचा मृत्यू झालाय। कामगारांच्या व्हेकल्स आहेत त्या वेळेत पोहोचत नाही, त्याच्यामुळे वेळेत आमचे शिफ्ट सुरू होत नाही, त्यामुळे प्रोडक्शन लॉस होतो। दुसऱ्या बाजूला आमचं कर्ज चालू आहे, त्याचे हप्ते सुरू आहेत, वेजेस जास्त द्यायला लागतात आणि स्किल मॅनपॉवर आमच्याकडे टिकत नाही। ह्याच्यामुळे प्रोडक्शन लॉस तर आहेच, आम्ही वेळेत ऑर्डर देऊ शकत नाही आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये कारखाने चालवणं फार अवघड होऊन बसलेलं आहे। इथं उद्योग करणं म्हणजे गळ्यात धोंडा बांधून पाण्यात उडी मारण्यासारखं आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया उद्योग क्षेत्रातून व्यक्त होतीये। कंपन्या चालल्यात कारण त्यांना इथं काम करता येत नाहीये आणि मुळात काम करता न येण्याचे जे मूळ कारण आहेत त्याच्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे ट्रॅफिक आणि ट्रॅफिकमुळं इथं जे स्किल्ड मॅनपॉवर आहे ती उपलब्ध होत नाही। चाकणमधील या ज्वलंत समस्येवरून खासदार अमोल कोल्हेंनी अधिकाऱ्यांवर निशाणा साधलाय। 59 कोटी रुपयांचं रस्त्यांचं टेंडर निघूनही खड्डे बुजवले जात नाहीत असा आरोप त्यांनी केलाय। तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचा 59 कोटी रुपयांचं टेंडर निघालेलं आहे आणि आजही रस्त्यांवर जर खड्ड्यांचं साम्राज्य असेल तर मग या अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार, याची जबाबदारी कोणाची? गेल्या जवळपास काही दिवसांमध्ये 19 जणांचा जीव या खड्ड्यांमुळे गेलेला आहे। मग या अधिकाऱ्यांवर, या कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होऊ नयेत का? खरं तर केवळ चाकणच नाही तर खड्ड्यांची समस्या पुणे मुंबईसह राज्यभरात आहे। नाशिकमध्ये तर खड्ड्यांच्या समस्येवरून विशेष महासभा घ्यावी लागली, पण चाकणमध्ये खड्ड्यांमुळे कंपन्यांवर स्थलांतर करण्याची वेळ येत असेल तर ही यंत्रणेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। या ठिकाणचे रस्ते, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधा या उपलब्ध करून न दिल्यामुळे या ठिकाणची जे कंपन्या आता स्थलांतरित होत आहेत, त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या कंपन्या स्थलांतरित होण्याकडे थांबवणार का, हा सगळा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, चाकण, पुणे।